नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅप डाऊन ओपनिंग केली, पण सुरुवातीच्या ओपनिंगचा जो लो होता तो आज दिवसभराचा लो ठरला आणि मार्केट शार्प बाउन्स दिला, रिकव्हरी दिली एंटायर दिवसभर आणि ऑलमोस्ट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये. निफ्टीला जवळपास 200 पॉईंट मायनस निफ्टी होता. बँक निफ्टीनं रॅली जी आहे ती रिकव्हरी रॅली लीड केली. बँक निफ्टी जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये येऊन बंद झाला. निफ्टी फ्लॅट थोडंसं -30 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आणि सेन्सेक्स जवळपास 80 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. शुक्रवारी म्हटलं की मार्केटमध्ये थोडंसं रेंज बाउंड ट्रेडिंग सुरू आहे आणि आजही आपल्याला बघायला मिळालं. जे काही आपली सपोर्ट आणि मेजर सपोर्ट लेवल आपण बघितलेलं 24,600. जसं निफ्टीनं 24,600 क्रॉस केला, मार्केटला एक चांगली रिकव्हरी आली. ओपनिंग 24,600च्या खाली झालं, पण फर्दर सेलिंग आलं नाही. 24,500 एक सपोर्ट आज ॲक्ट केला, पण जसं 24,600च्या वर आलं मार्केटमध्ये रिकव्हरी आली आणि ऑलमोस्ट परत पुन्हा 24,800पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला, पण मार्केट हायर लेवलला सस्टेनिंग नाही होऊ शकलं आणि शार्प थोडंसं हायर लेवलला सेलिंगही आलं. FIs थोडे विक्री करत आहेत. काल शुक्रवारी FIsनी जवळपास जे आहे 6,000-6,500 करोडची विक्री केली. DIsने काल 9,000 करोडचं बाईंग केलं, पण आज FIचा विक्रीचा मोड मला वाटतं आजही ज्या पद्धतीनं हायर लेवलला सेलिंग आलं आहे, मला वाटतं विक्रीचा ओघ थोडा राहू शकते. ओव्हरऑल टेक्निकली बघायला झालं तर मार्केट सेम रेंजमध्ये स्टक आहे, अडकलेलं आहे. 24,600, 24,800 आणि 25,000 हे जे काही मेजर लेवल्स आहेत ट्रेडिंगच्या, त्या रेंजमध्ये 400-500 पॉईंटच्या मार्केट जे आहे ते अडकलेलं आहे. मला वाटतं थोडंसं कंटिन्यू राहू शकतं जोपर्यंत 25,000च्या वरती निफ्टी जाणार नाही, फर्दर अपमूव्ह येणार नाही. 24,600च्या खाली मेंटेन राहणार नाही, यांना क्लोज देणार नाही असं म्हणता येईल, कारण आज बऱ्यापैकी सकाळच्या सेशनमध्ये 24,600च्या खाली मेंटेन राहिलेलं, पण दुपारनंतरनं 24,600 ज्या पद्धतीनं क्रॉस केला मार्केटनं चांगली रिकव्हरी बघायला मिळाली. त्यामुळे सस्टेनेबल बेसिसला 24,600च्या खाली क्लोज देत नाही तोपर्यंत फर्दर डिक्लाइनिंग येणार नाही. बँक निफ्टी लाईफ टाईम हायच्या आसपास ट्रेड करत आहे. 56,000च्या आसपास लाईफ टाईम हाय आहे आणि ऑलमोस्ट बँक निफ्टी 55,900ला आला आहे. त्यामुळे बँक निफ्टी लाईफ टाईम हायच्या आसपास आहे. जर 56,000 क्रॉस करून मेंटेन राहू शकला बँक निफ्टी, तर मला वाटतं बँक निफ्टी जो आहे तो निफ्टीला फर्दर हायर लेवल्सला घेऊन जाऊ शकतो. 25,000कडे आणि 25,000च्या वरही घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे जर टेक्निकली उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,700च्या वर मेंटेन राहिला 24,800पर्यंत जाऊ शकतो. 24,800च्या वरती थोडं रिकव्हरी येऊ शकते 25,000पर्यंत. 24,800च्या वर मेंटेन होणं गरजेचं आहे, तर आपण 25,000पर्यंत जाऊ शकतो. लोअर लेवलला 24,600 फर्स्ट सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 24,500पर्यंत निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सर्टन लेवलला 56,000 एक इमिनंट बेसिसला इमिजिएट रेजिस्टन्स आहे. 56,000च्या वर मेंटेन राहिला तर नवीन लाईफ टाईम हाय टच होऊ शकतो. 56,100च्या वरती नवीन लाईफ टाईम हाय टच होईल. त्यामुळे 56,000च्या वरती मेंटेन राहिला तर मला वाटतं निश्चित बँक निफ्टी फर्दर अपवर्ड मोमेंटम दाखवू शकतो. 56,100च्या वरती स्काय इज द लिमिट. बँक निफ्टी किती वाढू शकते, पण 56,500पर्यंतही जाऊ शकते. बँक निफ्टी 56,000च्या वरती मेंटेन राहिला तर आपल्याला फर्दर हायर लेवल्स बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. बिलो 56,000 55,500 एक इमिनंट सपोर्ट एक बऱ्यापैकी सपोर्ट आहे बँक निफ्टीला असं म्हणता येईल. 55,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते, पण लीडर मला वाटतं बँक निफ्टी ठरू शकते. जर बँक निफ्टी 56,000च्या वरती राहिला तर निफ्टीला फर्दर हायर लेवल्सला घेऊन जाऊ शकतो. या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,380 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,254 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 21 शेअर्स वाढले, त्या बाजूला 29 शेअर्स पडलेत. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट NSE निफ्टीमध्ये सेम आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा मिक्स आहे. IT आणि मेटल सेक्टरनं सुरुवातीला थोडंसं डिक्लाइनिंग केलं, पण FMCG, रिअल्टी आणि बँकिंग सेक्टरमध्ये रिकव्हरी बघायला मिळाली. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 0.5% मायनस आहेत. डाव फ्युचर 160 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केट्समध्ये थोडीशी मंदीची साशंकता आहे. आपलंही मार्केट मायनसमध्ये बंद आहे, त्यामुळे बघणं गरजेचं आहे US मार्केट एंड ऑफ द डे कशा पद्धतीनं क्लोज करतं. जर US मार्केट्स चांगले रिकव्हरी देऊन बंद झाले तर मला वाटतं आपण पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण हायर लेवलला FIचं सेलिंग येऊ शकतं. आजचा FIचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण मला वाटतं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघू शकतो, पण थोडंसं सेलिंगच असू शकतं. तर बघा मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.